काल आपण फॉर्मेशन ऑफ mRNA म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन पाहिलं होतं आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो mRNA तयार होतोय तो त्याला आपण प्री मॅच्युअर असं म्हणतोय, बरोबर. मग असं का त्याला म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये काय असतात रे, एक्झॉन आणि एंट्रॉन्स असतात. तुम्ही त्या डायग्राममध्ये बघू शकता. ही प्रोसेस जी आहे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमधून mRNA तयार झालेला आहे आणि त्या mRNAमध्ये आपल्याला 2 रिजन्स दिसतात. काही रिजन एक्झॉनचे आहेत, काही रिजन एंट्रॉन्सचे आहेत. मग ते एंट्रॉन्स म्हणजेच काय, तर नॉन फंक्शनल जीन्स जे आहेत ते जीन्स आपल्याला इथं रिमूव्ह करायचे. त्याला RNA स्प्लिसिंग असं म्हटलं जातं किंवा स्प्लायसिंग असं म्हटलं जातं. मग ती प्रोसेस आपण इथं बघूया. प्रोसेसिंग ऑफ hnRNA. आता इथे काय म्हटलं आहे बघा, युकॅरियोट्समध्ये जे RNA तयार होतोय तर ट्रान्स्क्राइब्ड RNA म्हणतोय आपण, ठीक आहे. आणि तो जो पहिल्यांदा जो ट्रान्स्क्राइब RNA आहे त्याला प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट असं म्हटलं जातं. मॅच्युअर नाही, इमॅच्युअर, किंवा त्याला एक स्पेसिफिक वर्ड बुकमध्ये तुमच्या दिलेला आहे तो म्हणजे प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. आणि मग हे जे प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट आहे यांच्यामध्ये चेंजेस होतात, त्यांच्यामध्ये काही प्रोसेसेस होतात, त्याच्यामध्ये मॅच्युरेशन होतं. म्हणजे फंक्शनल mRNA जो फंक्शनल RNA होण्यापूर्वी हा जो प्रायमरी किंवा ट्रान्स्क्रिप्ट RNA आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात, काही प्रोसेस होतात. आणि इथं काय होते बघा, प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट इज अ नॉन फंक्शनल अँड कंटेन बोथ एक्झॉन अँड एंट्रॉन्स. ड्युरिंग प्रोसेसिंग ओनली एंट्रॉन्स आर रिमूव्ड बाय द प्रोसेस ऑफ स्प्लायसिंग. इथं त्यांनी असं म्हटलंय की प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट ज्यावेळेस तयार होते, जो mRNA सुरुवातीचा तयार झालेला आहे तो नॉन फंक्शनल असतो, कारण त्याच्यामध्ये एक्झॉन पण आहेत आणि एंट्रॉन्स पण आहेत. आणि ज्या वेळेस प्रोसेसिंग होत असतं, स्प्लायसिंग प्रोसेसेस म्हणजेच काय, तर इथं फक्त एंट्रॉन्स जे आहेत दाखवलेत बघा, एंट्रॉन्स फक्त इथे काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. मग नक्की प्रोसेस काय होते याच्यामध्ये, तर जे काही एंट्रॉन्स रिमूव्ह झाले, इथे एंट्रॉन्स जे रिमूव्ह झाले, बरोबर आहे, हे एंट्रॉन्स रिमूव्ह झाल्यानंतर जे एक्झॉन राहणार आहेत त्या एक्झॉनला जोडणारा एक एन्झाईम आहे. त्या एन्झाईमचं नाव आहे DNA लायगेज एन्झाईम. काय नाव आहे त्याचं, DNA लायगेज एन्झाईम. हे काय करतं, हे जे एक्झॉन्स आहेत ते एक्झॉन्स एका डेफिनेट सिक्वेन्सनी जॉईन करतं किंवा त्या ऑर्डरनी जॉईन करत जातं. आता hnRNAचा लॉंग फॉर्म काय, मागं आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, हेट्रोजिनियस न्यूक्लियर RNA. hnRNAचा लॉंग फॉर्म आहे हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. हेट्रो म्हणजेच काय, तर हेट्रो का शब्द वापरला आहे, हेट्रो म्हणजे डिफरंट. इथं एक्झॉनही आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स याच्यामध्ये आहेत, एक्झॉन आहे, एंट्रॉन्स आहे, म्हणून त्याला आपण हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA म्हणतात किंवा hnRNA असं म्हणतात. मग याच्यामध्ये पुन्हा 2 प्रोसेस होतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये 2 प्रोसेस होतात. फर्स्ट वन इज ए कॅपिंग अँड सेकंड वन इज ए टेलिंग. आता इथे बघा दाखवले डायग्राममध्ये पण आहे कॅपिंग आणि टेलिंग. कॅपिंग जी प्रोसेस आहे ती कॅपिंग प्रोसेस कुठल्या एंडला होते, 5 प्राईम एंडला होते. म्हणजे सुरुवातीला जी आहे त्याला कॅपिंग आहे आणि 3 प्राईम एंडला काय असणार आहे, टेलिंग असणार. नावावरूनच कळते, कॅप पुढे असणार आहे आणि टेल 3 प्राईमला असणार आहे, ठीक आहे. मग कॅपिंगमध्ये काय होते बघा, मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5 प्राईम एंड ऑफ hnRNA. इथं जो सुरुवातीचा जो 5 प्राईम एंड आहे, ह्या 5 प्राईम एंडला मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड होतोय. बघा इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता MG+P लिहिले. याचा अर्थ लॉंग फॉर्म काय, मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. 3 वेळा P दाखवले, याचा अर्थ ट्रायफॉस्फेट. हे 5 प्राईम एंडला जॉईन होते. त्याचबरोबर टेलिंगला पॉलीएडिनेशन टेक प्लेस ॲट अ 3 प्राईम एंड. 3 प्राईम एंडला इथे काय होते, पॉलीएडिनेशन. याचा अर्थ इथं आपल्याला लास्टला जास्त ॲडेनिन दिसतात. इट इज अ फुल्ली प्रोसेस hnRNA नाव कॉल्ड ॲज mRNA. आणि ही जी प्रोसेस झाली की जो आपल्याला RNA मिळणार आहे तो RNA कसला आहे, mRNA, ज्याला मॅच्युअर RNA आपण म्हणणार आहे, ठीक आहे. डायग्राममध्ये बघा दाखवलं इथं शेवटचा आहे त्याला आपण mRNA असं म्हणणार आहे. फॉर ट्रान्सलेशन mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द न्यूक्लियस टू द न्यूक्लियर पोर. आता इथे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कंप्लीट झाली, याच्यानंतर ट्रान्सलेशन चालू होणार आहे आणि ह्या ट्रान्सलेशनसाठी हा mRNA न्यूक्लियसमधून
न्यूक्लियर पोअरमधून बाहेर पडतो आणि सायटोप्लाझममध्ये येतो. मग याच्यानंतरची स्टेप जी असणार आहे ती कुठली असणार आहे रे? ट्रान्स्क्रिप्शन नंतर येते, ती म्हणजे ट्रान्सलेशन. पण तुमच्या बुकमध्ये ट्रान्सलेशनच्या अगोदर एक कन्सेप्ट दिलेली आहे, ती म्हणजे जेनेटिक कोड, जी आपण आता मी तुम्हाला एक्सप्लेन ब्लॅकबोर्डवर करून सांगितली. व्हॉट इज जेनेटिक कोड? त्याच्या अगोदर ऑलवेज रिमेंबरमध्ये एक पॉईंट सांगितलं आहे बघा. हेही काल आपली स्लाईड घ्यायची राहिली होती की टाईप्स ऑफ RNA अँड प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शनमध्ये जनरली बॅक्टेरियाबद्दल दिलं आहे. बॅक्टेरियामध्ये 3 प्रकारचे RNA असतात. 3 प्रकारचे RNA असतात, जसे आपल्यामध्ये आहेत तसे. mRNA आहे, tRNA आहे आणि rRNA सुद्धा आहे. mRNAचं फंक्शन पण तेच आहे. mRNA प्रोव्हाइड द एन्कोडेड मेसेज. ओके, इट्स encoded message. Second, tRNA brings specific amino acid to the site of translation and rRNA plays a role in providing binding site to mRNA. हे झाले फंक्शन्स थिअरीचे. पण कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं की जे काही बॅक्टेरियाज आहे किंवा जे काही प्रोकॅरियोट्स आहेत यांच्यामध्ये एकाच प्रकारचं एन्झाईम्स आपल्याला आढळतं आहे. पण युकॅरियोटिक्समध्ये आपल्याला 3 टाईप्स आढळतात त्याचे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला म्हटलं होतं आपण RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड, RNA पॉलिमरेज थर्ड, हे जे एन्झाईम्स आहेत हे आपल्याला युकॅरियोट्समध्ये आढळतात. पण प्रोकॅरियोटिक्समध्ये फक्त एकाच प्रकारचे एन्झाईम आढळतं, ते म्हणजे कोणतं असतं? RNA पॉलिमरेज. Okay, there is a single DNA dependent RNA polymerase that catalyzes transcription of all 3 types of RNA in bacteria. बॅक्टेरियामध्ये ह्या तिन्ही RNAचे मेसेंजर, tRNA आणि रायबोझोमल RNA ह्या तिन्ही टाईपच्या RNAचं ट्रान्स्क्रिप्शन कोड करतं, तर एकाच प्रकारचं एन्झाईम करतं, ते म्हणजे DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. ठीक आहे. आता इथे आपल्याला पुढे काय सांगितले बघा. हे जे RNA पॉलिमरेज आहे हे बाइंड करतं कशाला? प्रमोटरला, आणि ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसला सुरुवात होते. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला जे शिकायचं ते म्हणजे जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे आपण आता एक्सप्लेन ब्लॅकबोर्डवर मी केलं होतं त्या पद्धतीनेच आहे. थोड्याशा नोट्ससाठी मी या स्लाईड बनवलेत. DNA is a master molecule of cell that initiate, guides, regulate and control the process of protein synthesis. DNAला काय म्हटलंय रे? मास्टर मॉलिक्यूल म्हटलंय. सेलमधला मास्टर मॉलिक्यूल म्हटलंय का? काय काय करतोय तो? इनिशिएट करतोय, गाईड करतोय, रेग्युलेट करतोय, कंट्रोल करतोय. कशाला? तर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे ती कसली आहे रे? कॉम्प्लिकेटेड आहे. मग त्याच्यामध्ये DNAचा रोल काय बघा. टू परफॉर्म दिस कॉम्प्लिकेटेड फंक्शन इट मस्ट कॅरी द रिक्विसाइड इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. The site for storing this information lies in the sequence of nucleotide, that is nitrogenous bases, as evidences by Yanofsky and Sarabhai 1964. म्हणजे ज्यावेळेस ह्याच्याबद्दल स्टडी केला गेला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं, सायंटिस्टने असं सांगितलं की हे जे आपण म्हणतोय की DNAमध्ये इन्फॉर्मेशन काय केलेली असते? हिडन असते, किंवा इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपल्याला सापडते प्रोटीन सिंथेसिसची. मग ही प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशामध्ये असते? तर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. म्हणजेच काय? तर नायट्रोजनस बेसेसमध्ये ही इन्फॉर्मेशन काय असते? हिडन असते. हे कुणी सांगितलं? एनॉफ्स्की आणि सराभाई यांनी सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये किती डिफरंट टाईपचे अमिनो ॲसिड्स आहेत? 20 टाईपचे डिफरंट अमिनो ॲसिड्स आहेत, आणि हे काय करतात? प्रोटीन सिंथेसिससाठी उपयोगी पडतात. मग आताही क्वेश्चन्स इथं पडतोय की 4 टाईपचे नायट्रोजनस बेसेस आहेत. बरोबर आहेत. नायट्रोजनस बेसेस 4 आहेत. ॲडिनिन असणार आहे, ॲडिनिन नंतर युरॅसिल असणार आहे, गॉनिन आणि सायटोसिन. हे कुणामधले झाले? RNA मधले झाले. DNAमध्ये त्याच्याऐवजी काय असणार आहे? फक्त थायमिन असणार आहे. मग इथं त्यांनी सांगितलं की 4 नायट्रोजनस बेसेस आणि 20 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड. मग कशा पद्धतीने क्वेश्चन कसा विचारलाय बघा. क्वेश्चन अरायझेस देन हाऊ इज इट पॉसिबल दॅट 20 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड आर इनकोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस. ह्या क्वेश्चनचं आन्सर मग मी ब्लॅकबोर्ड तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले की 4 प्रकारचे जे नायट्रोजनस बेसेस आहेत ते नायट्रोजनस बेसेस कशा पद्धतीने ह्या 20 टाईपच्या अमिनो ॲसिडला एन्कोडेड करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं आहे बघा. अकॉर्डिंग टू
FSC Crick. This information is stored in the form of coded language cryptogram called as a genetic code that contain code words code on each word specifying or representing specific amino acid. क्रिक ह्या सायंटिस्ट सांगितलं की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एका कोडेड लँग्वेजमध्ये असते. त्याला क्रिप्टोग्राम शब्द वापरला आहे बघा. कशामध्ये आहे? इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज. एक विशिष्ट प्रकारची कोडिंग लँग्वेज आहे ज्याला क्रिप्टोग्राम किंवा जेनेटिक कोड असं म्हणतोय. आणि मग याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे कोड्स असतात, कोडवर्ड असतात, ज्याला कोडॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रत्येक कोडॉन जो आहे तो काय करतो? स्पेसिफिक अमिनो ॲसिड दाखवत असतो. आता डेफिनेशन कशी म्हटली बघा. जेनेटिक कोड therefore it is a collection of base sequences that respond to each amino acid. जेनेटिक कोड म्हणजे एक असा प्रकारचा कोड आहे की जिथं आपल्याला काय कळतं, एक विशिष्ट प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी तो एक विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स असतोय. Thus there would be the 64 कोडॉन्स. आता आपण ब्लॅकबोर्डवर बघितलं की जनरली आपल्याला इथे 64 कोडॉन्स मिळतात, म्हणजे त्याला कोडवर्ड असं म्हटलं जातं. जर आपण कोडाची डिक्शनरी बघितली, डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, अँड ईच कोड वर्ड हॅज टू बी अ ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक याच्यामध्ये किती नायट्रोजनस बेसेस आहेत? 3 नायट्रोजनस बेसेस आहेत, म्हणून त्या कोडॉनला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतोय. एव्हरी 3 कन्सेक्टिव्ह न्यूक्लियोटाइड इन DNA विल कन्स्टिट्यूट अ ट्रिपलेट कोडॉन. जेनेटिक कोड इज ए ट्रिपलेट कोड. जेनेटिक कोड हा कसा आहे? ट्रिपलेट कोड आहे. आणि हे कुणी सांगितलं आहे? फर्स्ट सायंटिस्ट जे आहेत त्यांनी क्रिक यांनी सांगितलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे काही नाव दिले किंवा कशाचा वापर केला आहे? फ्रेम शिफ्ट म्युटेशन. हे अंडरलाईन केली बघा. फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा वापर करून क्रिक यांनी सांगितलं की जेनेटिक कोड हा ट्रिपलेट कोड आहे. ओके. त्याच्यानंतर बघा 2 सायंटिस्ट आहेत, निरेनबर्ग अँड मेथई, वर एबल टू सिंथेसाइज आर्टिफिशियल mRNA विच कंटेन ओनली वन टाईप ऑफ नायट्रोजिनस बेस, दॅट इज युरॅसिल. त्याच्यामध्ये प्रत्येक सायंटिस्टची माहिती दिली आहे बघा. डॉक्टर हरगोविंद खुरानांनी काय केलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे की 20 टाईपचे अमिनो ॲसिड असतात आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेला आहे. त्यांनी काय सांगितलं आहे बघा. He devised a technique for artificially synthesizing mRNA with repeated sequence of known nucleotide. By using synthetic DNA, Dr. Khurana prepared chains of polyribonucleotide with a known repeated sequence of 2 or 3 nucleotides. डॉक्टर हरगोविंद खुरानांनी काय केलं आहे तर आर्टिफिशियली एक टेक्निक किंवा टेक्निकली काय सिंथेसाइज केला? mRNA सिंथेसाइज केला, ज्याच्यामध्ये रिपीटेड सिक्वेन्स होता. कशाचा? ऑफ नोन न्यूक्लियोटाइड. जेवढे न्यूक्लियोटाइड्स माहीत आहे ते रिपीटेड घेतले, बरोबर आहे. आणि मग हा सिंथेटिक ज्यावेळेस mRNA केला गेला, हा कशातून केला गेला? DNA मधून केला, बरोबर आहे. मग इथं करत असताना त्यांनी काय केली? चेन तयार केली. कशा चेन केली? चेन्स ऑफ पॉलीरायबोन्यूक्लियोटाइड्स विथ नोन रिपीटेड सिक्वेन्स ऑफ 2 or 3 न्यूक्लियोटाइड. 2 किंवा 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र घेऊन रिपीटेड सिक्वेन्सनी त्यांनी एक चेन तयार केली. त्याला काय म्हटलं गेलं? रायबोन्यूक्लियोटाइड असं म्हटलं गेलं. फायनली निरेनबर्ग, मेथई अँड ओचा ऑल द 64 कोडॉन्स इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसते बघा, जी मगाशी आपण ब्लॅकबोर्डवर काढली होती. इथे तुम्हाला फर्स्ट लेटर वर आहे ते सेकंड लेटर. इथे बघा फर्स्ट लेटर, इथे आहे सेकंड लेटर आणि इथे आहे थर्ड लेटर. इथून आपल्याला जे अमिनो ॲसिड मिळतात ते अमिनो ॲसिड किती आहेत रे? 64 अमिनो ॲसिड्स आहेत. किती झाले? 64 म्हणूया आपण. 64 अमिनो ॲसिड म्हणत नाही, 64 कोडॉन्स म्हणूया आपण इथं. ओके. 64 कोडॉन असं का म्हणते मी? तर त्यातले 61 जे आहेत ते 61 काय असतात? तर त्याला आपण अमिनो ॲसिड असं म्हणू शकतो. मग राहिलेले 3 कोडॉन्स काय असतात? तर आता ही जी प्रोसेस आहे, जी पुढची ट्रान्स्क्रिप्शन झाल्यानंतर ट्रान्सलेशन होणार आहे, मग ही जी प्रोसेस आहे ती कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे. आणि मग त्यासाठी काही कोडॉन्स असतात, त्या कोडॉनला स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉनसुद्धा म्हटलं जातं. मग बघा 64 आपल्याला एक प्रकारचे कोडॉन्स मिळाले. 64 टोटल कोडॉन्स मिळतात. त्यातले 61 कोडॉन्स असतात, त्याला आपण
ॲमिनो ॲसिड असं म्हणतोय, सेन्स कोडॉन म्हणू शकतो. आणि राहिलेले ते 3 कोडॉन्स आहेत, ते 3 कोडॉन्सला आपण काय म्हणतो, नॉनसेन्स कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन असं म्हटलं जातं. ठीक आहे, नॉनसेन्स किंवा स्टॉप कोडॉन असं म्हटलं. इथे दाखवले बघा, UAA, UAG. बऱ्याच वेळा हा MCQला क्वेश्चन विचारला जातो. हे 3 कोडॉन जे आहेत, UAA, UAG आणि UGA, हे जे कोडॉन्स आहेत त्यांना आपण स्टॉप कोडॉन म्हणतोय, अमिनो ॲसिड म्हणत नाही. याच्या प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. बाकीच्या सगळ्यांसाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलं गेलेलं आहे. इथे तुम्हाला अमिनो ॲसिडची नावं दिलेत आणि त्याचे 3 लेटर सिम्बॉल्स दिलेले आहेत. ठीक आहे, प्रत्येकाची तुम्हाला दिले. तुम्हाला चार्टमध्ये काय केलं आहे, फक्त 3 लेटर सिम्बॉल दिलेत, पण त्याचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला ह्या चार्टमध्ये दाखवलं आहे. अमिनो ॲसिडचे नाव दाखवले. ठीक आहे, 20 अमिनो ॲसिड आणि त्याचे 3 लेटर सिम्बॉल. मोस्टली आता तुम्ही म्हणाल की हे सगळं पाठ करायचं का, तर नाही. त्याचे ठराविक जे काही अमिनो ॲसिड्स आहेत त्यांचाच फक्त तुम्हाला कोड विचारला जातो. हे मग सांगितल्याप्रमाणे स्टॉप कोडॉन विचारले जातात, स्टार्ट कोडॉन कोणता आहे किंवा व्हॅलिनचा कोणता आहे, ग्लायसिनचा कोणता आहे, अशा पद्धतीने विचारलं जातं. ठीक आहे, मिथेनॉइन म्हणजेच AUG कुणाचा आहे, अशा ठराविकच फक्त काही कोडॉन्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाते. याच्यानंतर आपण महत्त्वाचा पार्ट बघणार आहे म्हणजे हे जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. जनरल 10 कोड तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिलेत. 1 बाय 1 आपण पाहूया. पहिला आहे जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. आत्ताच आपण बघितलं की हे जे सिक्वेन्स आहे, हा जो कोड आहे, ट्रिपलेट कोड आहे किंवा जेनेटिक कोड जो आहे हा कशामध्ये रे, तर याच्यामध्ये 3 नायट्रोजिनस बेसेस आहेत. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ 3 कन्सिक्युटिव्ह बेसेस constitute codon which specify one particular amino acid. एक जो कोडॉन आहे तो कोडॉन काय करतो, विशिष्ट एक अमिनो ॲसिड दाखवतो. बेस सिक्वेन्स इन अ कोडॉन इज ऑलवेज 5 to 3 डिरेक्शन. लक्षात ठेवायचं, हे जे कोडॉन्स आहेत हे कोडॉनसुद्धा कसे असतात, त्यामुळे 5' to 3' डिरेक्शन असतात. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज ए ट्रिपलेट कोड. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू द्या, मग तो प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल, त्यांच्यामध्ये जेनेटिक कोड हा कसला असतो, ट्रिपलेट कोड. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, जेनेटिक कोड इज ए ट्रिपलेट कोड. ओके, नाउ सेकंड, जेनेटिक कोड हॅज ए डिस्टिंक्ट पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे तिथं आपण जी काही डिरेक्शन आहे, डिरेक्शन डेफिनेट पोलॅरिटी आपण त्याला म्हणतोय की जेनेटिक कोड जे आहे ते नेहमी काय करतं, इट शोज डेफिनेट पोलॅरिटी, दॅट इज डिरेक्शन. जेनेटिक कोडची विशिष्ट प्रकारची पोलॅरिटी आहे, डिरेक्शन आहे, आणि ही कशी असते, देअरफॉर ऑलवेज रीड इन 5' to 3' डिरेक्शन. नेहमी जेनेटिक कोड आहे तो कसा किंवा त्याची पोलॅरिटी जी आहे ती कोणत्या डिरेक्शनने असते, 5' to 3', नॉट इन 3' to 5'. लक्षात ठेवा, ही जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी कशी असते, 5' to 3' असते, कधीही 3' to 5' असत नाही. आणि तसं जर झालं तर साहजिकच मेसेज काय होणार आहे, इथं चेंज होणार आहे, अदरवाईज मेसेज विल चेंज. So second property is that genetic code has a distinct polarity. Third now, genetic code is a non-overlapping. लक्षात तुम्हाला ठेवायला सोपं आहे, जेनेटिक कोड हा कधीही ओव्हरलॅप होत नाही. सी, code is non-overlapping, that is each single base is a part of only one codon, adjacent codon do not overlap. म्हणजे हे जे कोडॉन्स आहेत हे कोडॉन शेजारच्या कोडॉन्सवर कधीही ओव्हरलॅप होत नाही, कारण प्रत्येक कोड जो आहे किंवा प्रत्येक सिंगल बेस असणार आहे तो काय करतो रे, एक विशिष्ट प्रकारचा कोडॉन दाखवत असतो. ठीक आहे, म्हणजेच ॲडजेसंट कोडॉनवर हे कधीही ओव्हरलॅप होत नाहीत. First one, it is a triplet code. It has a distinct polarity. Third one, it is non-overlapping. ठीक आहे, 3 झाले कॅरेक्टरिस्टिक. चौथं कॅरेक्टरिस्टिक्स काय बघूया आपण. जेनेटिक कोड इज ए कॉमलेस. आता काल आपण mRNAची डायग्रॅम काढली होती, बरोबर लक्षात आली असेल तर बघा, mRNAची डायग्रॅम आपण काढली होती आणि त्या डायग्रॅममध्ये आपण काय बघितलं होतं, किंवा इथं आपण असे नायट्रोजिनस बेसेस काढले होते. ठीक आहे, सिक्वेन्सली नायट्रोजिनस बेसेस आपण काढले होते. ह्या नायट्रोजिनस बेसेसच्या 3 ग्रुपलाच आपण काय म्हणतोय रे, कोडॉन असं म्हणतो.
नायट्रोजनस बेसेसच्या 3 ग्रुपला आपण काय म्हणतोय, कोडॉन असं म्हणतोय. मग हा कोडॉन संपला की लगेचच दुसरा कोडॉन चालू होतो. म्हणजे असं होत नाही की हे 3चे झाले, एक इथला मधला असा सोडलाय आणि पुन्हा 3चा ग्रुप केलाय, असं कधीही होत नाही. म्हणजे इथं कुठेही कॉमा आपल्याला दिसत नाही, स्पेस दिसत नाहीये. म्हणून जेनेटिक कोड हा कंटिन्युअस आहे, याचा अर्थ इट इज कॉमालेस. ओके, जेनेटिक कोड इज ए कॉमालेस. इथं कधी कुठेही आपल्याला मध्ये गॅप दिसत नाहीये. 3चे कोडॉन्स आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे, देयर इज नो गॅप ऑर पंक्च्युएशन मार्क बिटवीन सक्सेसिव्ह ऑर कन्सेक्टिव्ह कोडॉन. सलगच्या कोडॉन्समध्ये आपल्याला कुठंही गॅप दिसत नाही. सो इट इज इझी. जेनेटिक कोड इज अ कॉमालेस. सेकंड, त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे जेनेटिक कोड हॅज डिजेनरसी. आता डिजेनरसी म्हटलं ना की थोडंसं इथं डिजेनरेशन वेगळं आणि डिजेनरसी वेगळं. डिजेनरसीचा अर्थ असा होतो की हास्यास्पद. आता आपणपर्यंत काय म्हटलं होतं की एक कोड जो आहे, कसं इथं थोडंसं वेगळं म्हटलंय बघा. आतापर्यंत आपण काय सांगितलं की एक कोडॉन एक अमिनो ॲसिड दाखवतो, बरोबर आहे. एक कोडॉन एक अमिनो ॲसिड दाखवतो, म्हणजे सिंगल अमिनो ॲसिड इज इनकोडेड बाय सिंगल कोडॉन. हे आतापर्यंत आपण सांगतोय. पण त्याला काही अपवाद आहेत. कशा अपवाद आहेत, तर काही अमिनो ॲसिड आहेत ते काय करतात, 2पेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त म्हणू आपण, मोर दॅन 1 कोडॉन एन्कोडेड असतात. बघा पुन्हा सांगते मी. आतापर्यंत आपण काय म्हटलं होतं की एक अमिनो ॲसिड असेल तर तो काय करतो, इट इनकोडेड बाय सिंगल कोडॉन, बरोबर आहे. एक 3चा ग्रुप आहे, म्हणजे एक कोडॉन जो आहे, एक सिंगल कोडॉन आहे, तो काय दाखवतो, एक सिंगल अमिनो ॲसिड दाखवतो. पण काही असे अमिनो ॲसिड आहेत, ते अमिनो ॲसिड एकापेक्षा जास्त कोडॉन्स इथे यूज केले जातात. एकापेक्षा जास्त कोडॉन यूज काही अमिनो ॲसिडसाठी केले जातात. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी काय दिले बघा, सिस्टीन हॅज ए 2 कोडॉन, आयसोल्युसिन हॅज 3 कोडॉन. ॲक्च्युली असायला किती पाहिजे होतं, फक्त 1 कोडॉन. पण इथं मात्र आपल्याला काही ठिकाणी 2 कोडॉन दिसतात, काही ठिकाणी 3 कोडॉन दिसतात. दिस इज कॉल्ड ॲज ए डिजेनरसी ऑफ द कोड. ठीक आहे, डिजेनरसी ऑफ द कोड इज एक्सप्लेन्ड बाय उबल हायपोथेसिस. आता हे तुम्हाला पुढं आहे. उबल हायपोथेसिस म्हणजेच काय, इथं उबल हायपोथेसिस म्हणजेच काय केलं जातं, तर पहिले 2 बेसेस, द फर्स्ट 2 बेसेस इन डिफरंट कोडॉन आर आयडेंटिकल बट थर्ड वन व्हॅरीज. आपण 3चा ग्रुप करतोय, 3च्या ग्रुपमध्ये पहिले 2 बेसेस जर सारखे असतील, आयडेंटिकल असतात, पहिले 2 कसे असतात, सारखे असतात, पण तिसरा मात्र कसं असतो, वेगळा असतो. त्याला उबल हायपोथेसिस असं म्हटलं जातं. ते तुम्हाला नंतर आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे जेनेटिक कोड इज अ युनिव्हर्सल. युनिव्हर्सल तुम्हाला माहिती आहे, युनिव्हर्सल म्हणजेच काय. इथे काय म्हटलंय बघा, बाय अँड लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम अमिनो ॲसिड. For example, codon AUG always specifies amino acid methionine and all organism from bacteria up to humans. त्यांनी सांगितले की एकदम आपण इथे ॲक्युरेटली सांगत आला, पण काही एक्सेप्शन आहे. पण इथे त्यांनी सांगितले की जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कोडॉन एक स्पेसिफिक अमिनो ॲसिड दाखवतो. मग अशी आपण त्याची डिजेनरसी बघितली होती की एकापेक्षा जास्त कोडॉनसुद्धा एक अमिनो ॲसिड दाखवतो, पण मोस्टली एक कोडॉन काय करत असतो, एक स्पेसिफिक अमिनो ॲसिड दाखवत असतो. एक्झाम्पल त्यांनी दिले की AUG हा कोडॉन आहे, म्हणजे ॲडिनिन, युरासिल आणि गॉनिन हे 3 नायट्रोजनस बेसेस ज्यावेळेस एकत्र येतात त्यांच्यापासून हे कोडॉन्स असतात, ते काय स्पेसिफाय करतात, कोणता अमिनो ॲसिड करतात, तर मिथेनॉइन. बघा इथे तुम्ही लक्षात घ्या, कोणता, मिथेनॉइनचा कोड काय आहे, AUG. आणि ह्याला ॲक्च्युली स्टार्टिंग कोडॉन असं म्हटलं जातं. जी काही mRNA आपण सुरुवात करतोय किंवा जी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे, ट्रान्सलेशन किंवा इथून जी प्रोसेसची आपण स्टार्टिंग म्हणतोय ती स्टार्टिंग कशापासून होते, AUG पासून होते, म्हणून त्याला स्टार्टिंग कोडॉन असं म्हटलं जातं. मग ते बॅक्टेरियापासून ह्युमनपर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला हे AUG मिथेनॉइन अमिनो ॲसिड दिसतंय. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे म्हणजे जेनेटिक कोड इज अ नॉन ॲम्बिजियस. ॲम्बिजियस म्हणजे गोंधळ करणं.
आणि नॉन अम्बिजियस म्हणजे इथं आपल्याला गोंधळात पडत नाही आपण, म्हणजे जेनेटिक कोड आहे हा स्पेसिफिक असतो, त्याच्यामुळे आपण जास्त गोंधळात पडत नाही. असं काय म्हटलंय बघा, स्पेसिफिक अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. आताच आपण बघितलं. अल्टरनेटिव्हली 2 different amino acid will never be encoded by the same codon. असे कोणतेही 2 अमिनो ॲसिड नाहीत वेगवेगळे, असे कोणतेही 2 वेगवेगळे अमिनो ॲसिड नाहीत की ज्यांचा एकच कोडॉन आहे. 2 कोडॉन्स, 2 किंवा 3 कोडॉन एक अमिनो ॲसिड करू शकतात, ते आपण डिजनरसीमध्ये बघितलं. पण 2 अमिनो ॲसिड, कोणतेही 2 वेगवेगळे अमिनो ॲसिडचा एक जो कोड आहे तो कोड असत नाही. त्यामुळे जेनेटिक कोड आहे तो कसा आहे, नॉन ॲम्बिजियस आहे. नंतरचा आहे इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेटिंग कोडॉन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की AUG हा जनरली कसला असतो रे, इनिशिएशन कोडॉन आहे. ठीक आहे. इन एनी अँड एव्हरी mRNA मध्ये पहिला जो कोड आहे तो AUG आहे आणि त्याला आपण इनिशिएशन कोडॉन असं म्हणतोय. AUG कोड फॉर अमिनो ॲसिड मिथेनॉइन आत्ताच बघितलं आपण. आउट ऑफ 64 कोडॉन 3 कोडॉन, बघा मगाशी मी एक्सप्लेन केलं आहे 64 कोडॉन आहे. 64 कोडॉनपैकी हे 3 कोडॉन UAA, UAG आणि UGA त्याला आपण टर्मिनेशन कोडॉन असं म्हणतोय. विच terminate or stop the process of elongation of polypeptide chain as they do not code for any amino acid. हे UAA, UAG आणि UGA हे 3 कोडॉन्स आहेत. हे 3 कोडॉन कोणतंही अमिनो ॲसिड कोड करत नाही. ते काय करतात, जे प्रोसेस आहे इलॉंगेशनची, पॉलिपेप्टाइड चेन जी तयार होते, इलॉंगेशन ज्याचं होतं ती प्रोसेस स्टॉप करणं किंवा टर्मिनेट करण्यासाठी ह्या 3 कोडॉनचा वापर केला जातो. म्हणून त्यांना टर्मिनेटिंग कोडॉन, स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन सुद्धा म्हटलं जातं. याच्यानंतर बघा युनिव्हर्सल असं का म्हटलं गेलं आहे, युजली इन ऑल ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम अमिनो ॲसिड. मग असे आपण एक्सप्लेन केले की जनरली सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये एक विशिष्ट प्रकारचा कोडॉन, एक विशिष्ट प्रकारचं अमिनो ॲसिड स्पेसिफाय करत असतो. ओके. कोडॉन्स अँड अँटीकोडॉन ही टर्म मी तुम्हाला काल सांगितली होती की कोडॉन जे आहेत ते कोडॉन कशावर असतात रे, mRNAवर असतात. अँटीकोडॉन कशावर असतात, tRNA वर असतात. ठीक आहे. बघा, कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA. कोडॉन हा कुणाचा पार्ट आहे, DNAचा पार्ट आहे. दॅट इज फॉर एक्झाम्पल AUG इज ए कोडॉन. इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 5' to 3'. ओके. कोडॉन्स कसे दाखवायचे, 5' to 3'. अँटीकोडॉन इज अ पार्ट ऑफ tRNA. अँटीकोडॉन हा कुणाचा पार्ट आहे, tRNAचा आहे. अँड इट ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3' to 5'. ओके. आता एकदा ह्या तिन्ही इथं आपण ज्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्या थोडक्यात बघूया. पहिलं, जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. ओके. सेकंड, जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. थर्ड, genetic code is a non-overlapping. Fourth, genetic code is a commaless. Genetic code has degeneracy. Genetic code is a universal. Genetic code is a non-ambiguous. Initiation codon and termination codon, universal. And last one, codon and anticodon. बरोबर आहे. It is possible to predict sequence of codon on mRNA by studying the sequence of amino acid in a polypeptide chain. जर तुम्हाला त्या mRNA वरचे परफेक्ट सिक्वेन्स, कोडॉनचा परफेक्ट सिक्वेन्स पाहायचा असेल तर तुम्हाला त्या अमिनो ॲसिडचा काय करावं लागेल, सिक्वेन्स स्टडी करावा लागेल. ती जी पॉलिपेप्टाइड चेन तयार झालेली आहे त्या पॉलिपेप्टाइड चेनच्या अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स स्टडी करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट याच्यामध्ये घेतला आहे तो म्हणजे म्युटेशन आणि जेनेटिक कोड. म्युटेशन आणि जेनेटिक कोड म्हणजेच काय, तर म्युटेशनमध्ये आपण डेफिनेशन काल बघितली. म्युटेशन म्हणजे अशी फिनॉमिना की ज्याच्यामध्ये चेंजेस होतात, सडन चेंजेस इन द DNA सिक्वेन्स. सी, इट इज अ फिनॉमिनॉन इन विच सडन चेंजेस इन द DNA सिक्वेन्स टेक प्लेस. DNAचा जो सिक्वेन्स आहे
त्या सिक्वेन्समध्ये काय होतात, अचानक बदल होतात, त्याला आपण म्युटेशन म्हणतोय. इट रिझल्ट्स इन द चेंज ऑफ जीनोटाइप, दॅट इज द कॅरेक्टर along with the recombination. Mutation is a raw material for evolution. It is also result in variation. म्युटेशन होत आहे म्हणजे साहजिकच जीनोटाइप चेंज होतोय, कॅरेक्टर चेंज होत आहे, रिकॉम्बिनेशन होत आहे. म्हणजेच म्युटेशन हे काय रे, इव्हॉल्युशनसाठी किंवा इव्हॉल्युशनचं एक रॉ मटेरियल आहे. आणि म्युटेशन होते म्हणून काय दिसतं आपल्याला, व्हेरिएशन दिसतात. ड्युरिंग म्युटेशन पॉसिबिलिटी ऑफ लॉस, दॅट इज डिलिशन और गेन, इन्सर्शन, डुप्लिकेशन ऑफ अ सेगमेंट ऑफ DNA रिझल्ट इन अल्टरेशन इन अ क्रोमोझोम. म्युटेशन होतंय म्हणजेच काय होतं तर क्रोमोझोम जो आहे, क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमवरचा किंवा DNA वरचा काही पार्ट लॉस होतोय, त्याला डिलिशन म्हणतोय. काही नायट्रोजनस बेसेस आहेत ते डिलीट होतात, त्याला आपण डिलिशन असं म्हणणार आहे. काही वेळेस एक्स्ट्रा येतात, त्याला गेन किंवा इन्सर्शन असं म्हटलं जातं. आणि साहजिकच ह्या सेगमेंटमध्ये, DNA सेगमेंटमध्ये असे चेंज झाले म्हणजे कमी झाले काही न्यूक्लियोटाइड किंवा वाढले, तर साहजिकच इथं क्रोमोझोममध्ये सुद्धा आपल्याला अल्टरेशन दिसून येतं. म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन अ सिंगल बेस पेअर ऑफ DNA. दिस इज नोन ॲज अ पॉइंट म्युटेशन. ही मागं आपल्याला सिकल सेल ॲनिमियामध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पॉइंट म्युटेशन म्हणजेच काय, फक्त एक सिंगल बेस पेअर, DNA मधला एक सिंगल पेअर जो आहे, सिंगल बेस पेअर, तो जर चेंज झाला, एक म्युटेशन, की जे म्युटेशन कशामुळे झालं आहे, ड्यू टू चेंज इन अ सिंगल बेस पेअर ऑफ DNA, त्याला आपण पॉइंट म्युटेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे, सिकल सेल ॲनिमिया. पुढे म्हणले रेफर टू अर्लियर चॅप्टर. मागच्या लेक्चरमध्येच आपण पाहिलं सिकल सेल ॲनिमिया हे कसलं म्युटेशन आहे तर पॉइंट म्युटेशन आहे. डिलिशन और इन्सर्शन ऑफ बेस पेअर ऑफ DNA कॉजेस फ्रेमशिफ्ट म्युटेशन और डिलिशन म्युटेशन. त्यांनी असं म्हटलं की समजा काही बेस पेअर DNA मधले डिलीट झाले किंवा इन्सर्शन झालं, इन्सर्ट झाले, तर त्याच्यामुळं काय होतात, जे काही म्युटेशन होतं त्या म्युटेशनला शिफ्ट म्युटेशन किंवा डिलेशन म्युटेशन असं म्हटलं जातं. Insertion or deletion of one or two bases changes the reading frame from the point of insertion or deletion. हे जे एखादा किंवा दुसरा एखादा बेस पेअर वाढतोय किंवा कमी होतोय, त्यामुळं काय होतं, जी काही फ्रेम आहे किंवा पॉईंट ऑफ इन्सर्शनची किंवा डिलेशनची जी काही रीडिंग फ्रेम आहे ती मात्र इथं काय होते, चेंज होते. Insertion or deletion of three or multiple of three bases, that is insert or delete, results in insertion or deletion of amino acid and reading frame remains unaltered from the point onward. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला जे काही म्युटेशन इथं आपल्याला दिसतंय ते म्युटेशन जनरली कधी काय असेल, पॉईंट म्युटेशन असेल किंवा जास्त असणार आहे. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या लेसनमध्ये ह्या म्युटेशनमुळे होणारे डिसीजसुद्धा लर्न केलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आपण आज काय बघितलं तर जेनेटिक, म्हणजे याच्यामध्ये म्युटेशन तर पाहिलंच, म्युटेशनचा शेवटचा पॉईंट होता, पण त्याच्या अगोदर आपण जेनेटिक कोड बघितलं होतं. आता ह्या दोन आपण ट्रान्स्क्रिप्शन पाहिलं, जेनेटिक कोड पाहिला, आपलं ट्रान्सलेशन राहिले, कारण ट्रान्सलेशनच्या अगोदर तुम्हाला जेनेटिक कोडची माहिती असणं गरजेची होती. ह्या दोन्ही लेक्चर